Good evening everyone. Today we are going to discuss the most important topic is a adder. Okay. This lecture is a very important for your exam point of view. Adder में तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे एक हाफ एडर आणि एक फुल एडर. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन्स एक तर हाफ एडर किंवा फुल एडर मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स 100% विचारला जाणार आहे. ठीक आहे. हाफ एडर आणि फुल एडर काय असतं? ठीक आहे. त्याच्या पहिले आपण एडर म्हणजे काय ते समजून घेऊ. एडर इज अ डिजिटल सर्किट दॅट परफॉर्म ॲडिशन ऑफ द नंबर. एडर म्हणजे काय बघा नावातच दिलेलं आहे आपण ॲड म्हणजे काय तर आपण नंबर्स ॲड करत चालणार आहोत. ॲड म्हणजे काय आपण नंबर इथं ॲड करणार आहोत. ठीक आहे. आणि ते सर्किट आपण परफॉर्म करणार आहोत. ठीक आहे. आजच्या लेक्चरला फक्त आपण हाफ ॲडर वगैरे आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फुल ॲडर बघू. ठीक आहे. तर आपण हाफ ॲडर काय असतं ते बघू. हाफ ॲडर म्हणजे काय जिथं दोन इनपुट आपण बायनरी हे जे असतात ना हाफ ॲडर मध्ये आपण दोन इनपुट देणार आहोत बायनरी डिजिटच्या फॉर्म मध्ये आणि दोन आउटपुट घेणार आहोत आपण सम आणि कॅरीच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. आता बघा ही बेसिक ब्लॉक डायग्राम आहे ॲडरची. ही ॲडरची बेसिक ब्लॉक डायग्राम आहे. इथे मी दोन इनपुट दिलेले दिसतंय का ए आणि बी. हे काय आहे दोन इनपुट आहे टू बायनरी डिजिट. हे दोन इनपुट असणार आहे आणि आउटपुट मध्ये काय घेणार आहे मी सम आणि एक कॅरी घेणार आहे. हे मला आउटपुट पाहिजे. म्हणजे बघा हा पॅटर्न म्हणजे काय दोन इनपुट देणार आहे आणि दोन आउटपुट घेणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं. हा काय त्याचा ट्रूथ टेबल म्हणतात आपण. ट्रूथ टेबल असणार आहे कोणाचा हा पॅटर्न मध्ये. ठीक आहे. आता इनपुट मध्ये बघा मी इनपुट ठेवलेले ए आणि बी. इनपुट आहे ए आणि इनपुट बी आहे. आता डिजिटल फॉर्म मध्ये आपलं काय असतं आपण घेणार आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ते बघा एकदम सिंपल आहे. हा पॅटर्न मध्ये आपण सम आणि कॅरी कसा घेणार आहे. ठीक आहे. 0 आणि 0 0 0 चा काय सम 0 होऊन जाणार आहे. कॅरी पण काय असणार आहे 0 असणार आहे. नंतर 0 आणि 1 मध्ये 0 आणि 1 चे सम काय येणार आहे 1 येईल. कॅरी काय आहे 0. 1 आणि 0 मध्ये 1 आणि 0 मध्ये सम काय येणार आहे 1. कॅरी काय आहे 0. पण बघा आता सगळ्यात मेन 1 आणि 1 मध्ये जेव्हा सम करायचं असेल तर काय होते 2. 1 आणि 1 चं काय होणार आहे सम 2 होणार आहे. पण त्याला आपण लिहितो कसं 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये लिहितो. लक्षात आलं. हे फक्त थोडं समजून घ्यायचं. 1 आणि 1 मध्ये तुमचं सम आणि कॅरी वगैरे काय येणार आहे. लक्षात आलं. समजलं ना नक्की. हे काय आहे 1 आणि 1 दोघांची सम काय येणार आहे 2. त्याला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलंय या फॉर्म मध्ये लिहून टाकलंय. ठीक आहे. आता बघा ही झाली बेसिक त्याची ब्लॉक डायग्राम. पण मी काय म्हटलेलं आता हाफ ॲडर मध्ये आपण काय करतो माहिती का मी जो इनपुट देणार आहे ते काय आहे दोन इनपुट असणार म्हणजे ठीक आहे दोन बायनरी डिजिट इनपुट असणार आहे. पण मला आउटपुट मध्ये काय भेटतंय सम आणि कॅरी. आउटपुट मध्ये काय भेटतंय सम आणि कॅरी. आता बघा इट कन्सिस्ट ऑफ 1 XOR लॉजिक गेट. हे जे हाफ ॲडर असणार आहे ना हे तुमचं दोन कॉम्बिनेशन आहे. दोन लॉजिक गेटचं कॉम्बिनेशन असणार आहे. एक कोणतं XOR लॉजिक गेटचं आणि एक AND गेटचं कॉम्बिनेशन असणार आहे. हे बघा XOR लॉजिक गेट. हे बघा हा काय तुमचा XOR लॉजिक गेट. हा काय देणार आहे मला सम देणार आहे. लक्षात आलं का. XOR लॉजिक गेट हा काय देणार आहे मला सम देणार आहे. आणि हा जो असणार आहे हा काय आहे AND गेट. हा AND गेट काय देणार आहे तर कॅरी देणार आहे. लक्षात आलं. इथं असा मला आउटपुट मध्ये सम आणि कॅरी हे भेटणार आहे. ठीक आहे. तुम्ही जरी हे पण जरी टेबल वगैरे जर पाहिलं असेल ठीक आहे हा टेबल आणि हा टेबल मध्ये तुमचं जवळपास व्हॅल्यू जी असणार आहे सम आणि कॅरीच्या या सेम येणार आहे. लक्षात आलं. व्हिडिओ लेक्चर्स मी काही जास्त लांब होत नाहीये कारण खूप सोपा टॉपिक आहे. लक्षात आलं. आता हाफ ॲडर ऍप्लिकेशन मध्ये यूज कुठे होणार आहे त्याचे दोन मेन ऍप्लिकेशन असतात हाफ ॲडरचे. पहिला असणार तुमचा ALU म्हणजे काय अरिथमेटिक लॉजिक युनिट मध्ये याचा यूज होणार आहे. आणि दुसरा असणार आहे BCD म्हणजे काय बायनरी कोडेड डेसिमल मध्ये याचा यूज होणार आहे. याचा फक्त एकच ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक त्याचा काय आहे ओन्ली ऍड 2 इनपुट. याच्यात फक्त काय करतो आपण दोनच इनपुट आपण इथं ऍड करू शकतो. ठीक आहे. आणि कॅरी देयर इज अ एनी कॅरी निग्लेक्टेड. हा काय त्याचा फक्त एक ड्रॉबॅक आहे. लक्षात आलं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फुल ॲडर वगैरे डिस्कस करू. ठीक आहे. थँक्यू.